बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं करणं ही माझी चूक होती असं वक्तव्य अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे। एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवारांनी ही कबुली दिली आहे। बारामतीत लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली होती। यात सुनेत्रा पवारांचा पराभव झाला। बारामतीतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानं अजितदादांना हा मोठा धक्का मानला गेला। मात्र आता सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा यांना उभं करणं ही मोठी चूक होती अशी कबुलीच अजित पवार यांनी दिली आहे। तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत पार पडली होती आणि त्यामध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव झाला होता आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं करणं ही आपली चूक असल्याची कबुली अजितदादांनी दिली। तर लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही मोठी चूक होती अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे। नणन विरुद्ध भावजय अशी निवडणूक व्हायला नको होती असं देखील अजितदादा म्हणाले। रक्षाबंधनाच्या दिवशी बारामतीत असेल तर राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाईल। तर यावर सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। माझ्या आयुष्यात खूप माझ्याबरोबर राहिलेले अनेक दादा आहेत, पण आता 19 तारखेला काय कार्यक्रम आहे हे आम्हाला पक्षाला विचारावं लागेल, कारण का मी विधानसभेच्या आता कामात सगळेच व्यस्त आहोत। आज महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही एवढी मोठी आव्हानं राज्यात आहेत, त्याच्यामुळे आधी लग्न कोंडाण्याचं आणि नंतर सगळं साजरं। राजकारणामध्ये थोडं बहुत चुक्या होत असतात। अजित दादाला उभं त्या सुप्रिया सुळेच्या विरोधात उभं करायचं का नाही करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता आणि म्हणून त्याच्याबद्दल जर त्याने आज चुकी कबुली केली असेल किंवा चूक वाटत असेल तर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। मला वाटतं या सगळ्या गोष्टी आफ्टर थॉट आहेत। आता दोन्ही विषय त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत, पण अजितदादाचं मन तसं निर्मळ असतं, त्यांच्या पोटात काय राहत नाही आणि त्याच्यामुळं मग त्यांना जेव्हा वाटतं ते उत्स्फूर्तपणे अशा गोष्टी बोलत असतात, प्रांजळ कबुली देत असतात। हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे।